हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. संत गणेशनाथ महाराजांच्या या पेजवरून दररोज त्यांच्याच अभंगावर चिंतन चालू आहे आणि त्यामध्ये आज मला प्रवचनाची संधी प्राप्त झालेली आहे. ती म्हणजे श्रीकांत ढवण, त्याच पद्धतीनं उजनी भजनी मंडळ, श्री संत गणेशनाथ महाराज भक्त मंडळ, या सर्वांच्या जिव्हाळ्यातून प्रेमातून माझ्याकडे हे प्रवचन आलेलं आहे. आज प्रवचनासाठी अभंग 528 क्रमांकाचा अभंग आहे. सर्व साधुजन सद्गुरू समान, ऐसे जे साधन साध्य करी, कोणे काळी पाहता न धरी विषम, तोची आत्माराम पूर्ण होये. सज्जन दुर्जन देव ऐसे जान, या नाव आपण भक्तराज, गणेशनाथ म्हणे ऐसा जो विरक्त, तया होय मुक्त सायुज्यता. हा अभंग आपण आज प्रवचनासाठी घेतलेला आहे. अतिशय सुंदर आणि चिंतनीय असा अभंग आहे. सर्वप्रथम मी श्रीकांत ढवण व संत गणेशनाथ भक्त मंडळाचं अभिनंदन करेन की आपण संत गणेशनाथ महाराजांची या माध्यमातून सेवा करताय आणि संत गणेशनाथ महाराजांचं वाङ्मय अभंग महाराष्ट्रात कानाकोपऱ्यामध्ये नव्हे संपूर्ण भारत देशामध्ये हा विचार पोहोच करण्याचं एक मोठं कार्य आपण करत आहात. आणि या कार्यामध्ये, व्यापक कार्यामध्ये मलाही आपण सेवेला संधी दिली त्याबद्दल आपल्याविषयी आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो. या अभंगातून संत गणेशनाथ महाराजांनी सात्विक आणि ज्ञानदृष्टीचं चिंतन मांडलेलं आहे. ज्ञानी मंडळींची दृष्टी कशी असावी, कशी असते, या दृष्टीचा विचार पाहत असताना आपण जगाकडे पाहतो. जग कसं आहे, ज्याची जशी दृष्टी आहे तो तसा जगाचा विचार सांगतो. जसं भजन कसं आहे असं जर विचारलं तर भजनाच्या अनुषंगानं ज्याला जे वाटतं ते तो सांगतो. काही जण म्हणतात भजनामध्ये वेगवेगळे अभंग ऐकायला मिळतात, गवळणी ऐकायला मिळतात. काही जण म्हणतील भजनामध्ये वेगवेगळ्या चाली ऐकायला मिळतात, वेगवेगळे राग ऐकायला मिळतात. काही जण म्हणतात भजनामध्ये आम्हाला त्या भजनातला ताल स्वर वगैरे कानावर पडला की बाकी काही आठवत नाही. काही जण सांगतील भजनाच्या माध्यमातून भजनातल्या शब्दाच्या अर्थाला जर पोहोचलो आपण तर तत्वस्पर्श होतो आणि तो तत्वस्पर्श अतिशय महत्त्वाचा आहे अशी भजनाच्या बाबतीतली आपली धारणा मांडली जाते. आपण ज्या गोष्टीकडे पाहू त्या पद्धतीची दृष्टी आहे आणि म्हणून महाराजांनी या ठिकाणी दृष्टीचा विचार सांगितला. सर्व साधुजन सद्गुरू समान. सद्गुरूकडे पाहताना, साधूंकडे, संतांकडे पाहताना आपली दोघांकडेही पाहण्याची दृष्टी आदराची. आपण संतांकडे पाहतो ते आदरानेच पाहतो, साधूंकडे पाहतो आदराने पाहतो, वारकऱ्यांकडे पाहतो आदराने पाहतो, सद्गुरूकडे पाहतो तेही आदराने पाहतो. परंतु सद्गुरूकडे पाहताना आणि साधू संतांकडे पाहतानाच्या दृष्टीत फरक आहे. सद्गुरूकडे पाहताना हे माझे गुरु, मला यांचा अनुग्रह आहे, मला यांचा शब्द कधीही मोडता येत नाही. याचाच अर्थ बाकीच्यांचे शब्द मोडले तरी असा कंसातला अर्थ आपल्याला स्वीकारावा लागतो. सद्गुरूच्या बाबतीमध्ये इतर साधूंच्या दृष्टीनं आपला आदर जास्त प्रगट होतो. याचा विचार जर आपल्याला करायचा झाला तर हे अर्थवादातून स्वीकारावं लागतं. शास्त्रामध्ये श्रुती षडलिंग सांगितलेलं आहे.
षडलिंग म्हणजे 6 अंग. यामध्ये उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, विषय, अर्थवाद आणि उपपत्ती अशा पद्धतीनं 6 लक्षणा मांडल्या गेलेल्या आहेत. आणि त्या 6 लक्षणेचा विचार करत असताना उपपत्ती हा विचार जो मांडला गेला, या उपपत्तीमध्ये दृष्टांत दिले गेले. दृष्टांताच्या माध्यमातून विषय पटवून देणं, तसा त्यात एक अर्थवाद आहे. अर्थवाद म्हणजे स्तुती आणि निंदा. एखाद्या व्यक्तीची स्तुती केली की इतरांची निंदा केल्यासारखा प्रसंग निर्माण होतो. आपण मंडळामध्ये एखाद्याला म्हणतो, हे सात्विक आहेत बघा, हे सात्विक आहेत, याचा अर्थ इतर सात्विक नाहीत. मग त्यांच्याविषयी निंदा घडली का? हे फक्त आमच्या मंडळात हे फक्त वाईट वागतात, याचा अर्थ इतर चांगलं वागतात. मग ही इतरांची स्तुती आहे असा अर्थ घ्यायचा का? पण काही वेळेला शास्त्रानं आम्हाला अर्थवाद सांगितला, तो स्तुती आणि निंदा वर्जित अर्थ स्वीकारणं. तिथं स्तुती पण नव्हे आणि निंदा पण नव्हे, वास्तव स्वीकारणं, याला अर्थवाद असं म्हटलं जातं. गुरूंचं वर्णन करत असताना आपण गौरवाने करतो. इतरांना सांगतो, हे माझे गुरु आहेत, मी 10 वर्षापूर्वी यांच्याकडं गेलो, अनुग्रह घेतला, अनुग्रहामध्ये यांनी मला माळ घातली, नाम दिलं, जप चालू केला. पण या जपाच्या माध्यमातून मला वेगवेगळा अनुभव येत गेला. मी माझ्या सगळ्या शंका गुरूंसमोर जाऊन मांडतो आणि म्हणून त्यांचा शब्द कधीही मोडत नाही. गुरुच्या बाबतीतले गौरवोद्गार काढले जातात. गुरूंच्या अनुषंगानं स्तुती गायली जाते. याचा अर्थ इतर संत, इतर साधू त्यांची निंदा नव्हे, परंतु गणेशनाथ महाराज या अभंगात सांगतात, सर्व साधू सर्व संत सद्गुरू समान पाहिले पाहिजेत. सद्गुरूकडं पाहण्याची जी दृष्टी आहे, तीच दृष्टी इतर साधू, इतर संतांकडं सुद्धा आपली असली पाहिजे. आता सद्गुरूकडे आपण पाहताना या सद्गुरूचं लक्षणसुद्धा पाहावं लागतं. मी नेहमी यावर चिंतन मांडत असतो, मांडत आलो आहे. आणि त्याचा विचार करत असताना गुरु कोणाला म्हणावं, श्रीगुरू कोणाला म्हणावं, सद्गुरू कोणाला म्हणावं आणि जगद्गुरू कोणाला म्हणावं. गुरुपदाच्या अनुषंगाने 4 लक्षणं आहेत. गुरु म्हटलं की ज्ञान, श्रीगुरू म्हटलं की ज्ञान, सद्गुरू म्हटलं की ज्ञान आणि जगद्गुरू म्हटलं की ज्ञान. ज्ञान हे 4ही ठिकाणी असताना याला विशेषणं का आली? गुरु हे फक्त गुरुवाचक पद आहे, त्याला एक श्री लावला, विशेषण आलं. नंतर सद्गुरू, सद लावला, विशेषण आलं. जगद्गुरू, विशेषण आलं. ही विशेषणं का आली? ज्ञान कशा पद्धतीने देतात त्यावरून विशेषणांचा विचार मांडला गेला. जे आपल्याला ज्ञान देतात, ज्ञान देत असताना, या ज्ञानावर आरूढ करत असताना आपल्याला स्वरूपाचं ज्ञान देतात, त्यांना गुरु म्हटलं. पण त्या ज्ञानाबरोबर दैवी संपत्तीचा अनुभव देतात, त्यांना श्रीगुरू म्हटलं. त्या ज्ञानाबरोबर स्वरूपाचा, जीवनमुक्ती आणि विदेहमुक्तीचा अनुभव देतात, त्यांना सद्गुरू म्हटलं. आणि हेच ज्ञान व्यापक पद्धतीने देतात, त्यांना जगद्गुरू म्हटलं. अशा 4 लक्षणा मांडल्या गेल्या गुरूंच्या बाबतीत. याच गुरूंना आदराने बोलावं म्हणून शेवटी जी शब्द आला, गुरु अधिक जी, बरोबर गुरुजी. आपण काय म्हणतो? गुरुजी.
जे ज्ञान देतात त्यांना गुरुजी, फक्त गुरु म्हणू नये, तो अपराध घडतो. आणि म्हणून जी शब्द आला, गुरुजी. गुरुजी म्हटलं, गुरु म्हटलं तरी अर्थ एकच आहे, पण गुरुजी म्हणण्यात आदर आहे, आदर व्यक्त होतो. आणि म्हणून हा आदर व्यक्त होत असताना आपल्यासमोर त्या पद्धतीचं चिंतन मांडलं गेलं. आणि त्या अनुषंगानं सद्गुरू कुणाला म्हणावं, सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूंची सेवा करावी, प्राधान्यानं करावी. सद्गुरूंची सेवा जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे. उजनी ग्रामस्थांचं भाग्य मोठं आहे. आणि म्हणून त्यांना सद्गुरू गणेशनाथ महाराज भेटले. गणेशनाथ महाराज हे उजनी व उजनी परिसरातील पंचक्रोशीतील भाविकांना सद्गुरू रूपानं भेटले आणि त्यांनी अभंगाच्या माध्यमातून संत वाङ्मय सेवेसाठी उपलब्ध करून दिलं. गणेशनाथ महाराजांची अभंग गाथा या पंचक्रोशीमध्ये प्रत्येकापर्यंत भक्तमंडळींनी प्रकाशित करून पोहोच केली. पण आता इथं या लाईव्हच्या माध्यमातून, थेट प्रक्षेपणाच्या मोबाईलच्या माध्यमातून, या पेजच्या माध्यमातून गावागावामध्ये, घराघरामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर हा विचार पोच करण्याचं एक अनमोल कार्य सुरू झालं. सद्गुरू सेवा व्यापक केली या लाईव्हच्या माध्यमातून. सद्गुरू सेवा उजनीमध्ये येऊन समाधीसमोर डोकं टेकून परिसर स्वच्छ करणं, तिथं बसून जप करणं ही सद्गुरू सेवाच आहे. परंतु आत्ता या फेसबुक पेजच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून जे जे भक्तमंडळी घरामध्ये आहेत तिथं ते श्रवण करतात, तिथून त्यांची सद्गुरू सेवा सुरू झाली. त्यांना घरामध्ये सेवा उपलब्ध करून देण्याचं कार्य या फेसबुकच्या माध्यमातून चालू आहे. खरंच फेसबुक पेजच्या माध्यमातून घरामध्ये बसून जी जी मंडळी हे श्रवण करतात त्या मंडळींना सद्गुरू सेवा सहज घडू लागली. नाहीतर आपण आपल्या कर्माच्या प्रापंचाच्या अधीन राहून आपण आपल्या व्यवहारामध्ये व्यस्त असतो. इच्छा असली तरी सद्गुरू सेवा घडत नाही. आपल्याला इच्छा आहे, तळमळ आहे, आपलं कर्तव्यसुद्धा आहे सद्गुरू सेवा करावी, तळमळ आहे, पण काय करावं वेळच मिळाला नाही. जसं विद्यार्थी सांगतात, अभ्यासात वेळ गेल्यामुळं इतर विषयाला वेळ देता आला नाही. प्रापंचिक मनुष्याचं असंच आहे. तो आपल्या प्रपंचात कामधंद्यामध्ये व्यस्त आहे आणि त्यामुळं सद्गुरू सेवा घडत नाही. मग ही सद्गुरू सेवा घरामध्ये बसून लाईव्हच्या माध्यमातून चालू झाली. ही सद्गुरू सेवा आम्हाला या लाईव्हची लिंक सर्वांपर्यंत पाठवून त्यांना सद्गुरू सेवेत आणण्यासाठी आम्ही करायला लागलो. ही सद्गुरू सेवाच आहे. आम्ही इतरांना लिंक पाठवली, त्यांना सेवेत श्रवणात आणलं, ही काय आहे? सद्गुरू सेवा आहे. याला गुरुसेवाच म्हटलं जातं. गुरुसेवेचं एक लक्षण ज्ञानोबरायांनी 4थ्या अध्यायात सांगितलेलं आहे. येथ ज्ञानाचा कुरुढा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. सेवा केली पाहिजे. सेवा हे द्वार आहे, ज्ञानाचं द्वार आहे, आत्मदर्शनाचं द्वार आहे, आत्मसाक्षात्काराचं द्वार आहे, ब्रह्मदर्शनाचं द्वार आहे. पण या सेवेसाठी आम्हाला गुरूंकडे जावं लागतं. आम्हाला काय करावं लागतं? गुरूंकडे जावं लागतं. गुरु आश्रमात, गुरु मठामध्ये, गुरु मंदिरामध्ये जाऊन सेवा करावी लागते. पण आत्ता विज्ञानानं सेवेसाठी एक नवीन माध्यम दिलं, ते म्हणजे मोबाईल. मोबाईलच्या माध्यमातून लिंक असेल, लाईव्ह असेल, थेट प्रक्षेपण असेल, मग फेसबुक, यूट्यूब या माध्यमातून आम्ही गुरूंच्या वचनापर्यंत पोचू लागलो.
गुरूंचे वचन, गुरूंनी दिलेला अनुग्रह, गुरूंची ही सेवा आम्ही सर्वांपर्यंत पोच करायला लागलो आणि गुरूंच्या सेवेमध्ये आम्ही सुद्धा सहभागी होऊ लागलो. मग या गुरुसेवेतलं लक्षण आजचं आपण पाहतोय. सर्व साधू जन सद्गुरू समान. सर्व साधू, सर्व संत सद्गुरू समान स्वीकारले पाहिजेत. आता इथं साधू कोणाला म्हणावं? आम्ही पंचीकरणामध्ये कालच पाहिलं की साधू कोणाला म्हणावं. साधू कुणाला म्हणावं? ज्याची समान दृष्टी आहे त्यांना साधू म्हणावं. समान दृष्टी ज्याची आहे त्यांना काय म्हटलं जातं? साधू म्हटलं जातं. ज्यांच्याकडे दैवी संपदा आहे म्हणजेच विवेक, वैराग्य वगैरे आहे त्यांना साधू म्हटलं जातं. साधूपणाचं लक्षण मांडत असताना आपल्यासमोर चिंतन मांडलं. जे श्रोत्रिय आहेत, जे श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत त्यांना साधू म्हटलं जातं. मग श्रोत्रिय कोण? श्रोत्रिय कोण? ज्यांना वेदाचा, शास्त्राचा परिपूर्ण अभ्यास श्रवण आहे, सर्व वेद शास्त्र श्रवण झालेले आहेत त्यांना श्रोत्रिय म्हटलं जातं. आणि ज्यांची ब्रह्माच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी निष्ठा आहे त्यांना ब्रह्मनिष्ठ म्हटलं जातं. ब्रह्मनिष्ठ कोण? श्रोत्रिय कोण? आणि दयाळू कोण? जे दयाळू आहेत, श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, समान दृष्टीचे आहेत त्यांना सद्गुरू म्हटलं, साधू म्हटलं. आता या साधूंचं आणखीन एक लक्षण. सहाधू म्हणजे साधू. सहा म्हणजे सहा विकार. धू म्हणजे त्यांनी धुतले, स्वच्छ केले. कुणाचे? आपले नाही, साधकाचे. त्यांच्याकडे विकारच नाही त्यांना साधू म्हणतात. पण साधकाचे विकार, सहा विकार जे धुतात, साधकाचे, जीवाचे सहा विकार जे धुतात, स्वच्छ करतात त्यांना काय म्हणावं? साधू. त्यांना साधू म्हणावं. आता हे विकार कोणते? स्थूल शरीराचे विकार वेगळे आणि सूक्ष्म शरीरातले विकार वेगळे. स्थूल शरीरातले विकार भगवद्गीतेत सांगितलेले असते. जायते वर्धते या श्लोकात त्याचं वर्णन आलेलं आहे. जन्म, जन्मल्यानंतर बालपण, बालपणातून तारुण्य, तारुण्यातून वृद्धी, वृद्धीतून म्हातारपण, म्हातारपणातून मरण, असा हा शरीराचा सहा विकाराचा संबंध आहे. हे सहा स्थूल शरीराचे विकार आणि सहा सूक्ष्म शरीराचे विकार. यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सहा विकार आहेत. या सहा विकाराला जे धुतात त्यांना साधू म्हणावं. त्यांना काय म्हणावं? साधू. हरिपाठाचा 6वा अभंग. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. या साधूंचा बोध काय करतो? सहाला धुतो. सहाला काय करतो? धुतो. या सहाला धुणारे साधू आहेत. सहाला धुतात. धुतात म्हणजे मारतात का? नाही, निवृत्त करतात, काढून टाकतात, काढून टाकतात. त्यांना साधू म्हटलं. असे साधू हे आपण पाहताना साधू असतील, संत असतील, महंत असतील, सिद्ध असतील, हे सगळे सद्गुरू समान मानावे. ती वृत्ती, ही गणेशनाथ महाराजांनी मांडलेली वृत्ती वारकरी संप्रदायात सर्व वारकऱ्यांच्या कडा आहे. वारकरी सगळ्यांना पाहताना वारकरी म्हणून पाहतो का? साधक वारकरी वेगळा, सिद्ध वारकरी वेगळा असं पाहतो का? वारकरी संप्रदायामध्ये साधक वारकरी, सिद्ध वारकरी, ज्ञानी वारकरी,
भक्त वारकरी, वारी करणारा वारकरी असं प्रकार आहेत का? वारकरी संप्रदायामध्ये असे प्रकार नाहीत. म्हणून एक प्रमाण आहे, पाया पडे जन एकमेकांच्या पाया पडतात. काय म्हणून? काय म्हणून पडतात? तीच वृत्ती इथं सांगितली, सर्व साधूजन सद्गुरू समान. सर्व साधू सद्गुरू समान पहावे, सर्व वारकरी एकाच अवस्थेत पहावे. आणि म्हणून जो दिशेल वारकरी त्याच्या पाया पडतात. मग याचं लक्षण मांडताना असं मांडलं आपल्यासमोर, वारकरी हा महिला आहे पाहिलं जात नाही, पुरुष आहे पाहिलं जात नाही. वारकरी लहान आहे का मोठा आहे पाहिलं जात नाही. वारकरी हा ब्राह्मण आहे क्षत्रिय आहे पाहिलं जात नाही. वारकरी ब्रह्मचारी आहे गृहस्थी आहे पाहिलं जात नाही. वारकरी ग्रामीण भागातला आहे शहरातला आहे पाहिलं जात नाही. वारकरी गायक आहे वादक आहे पाहिलं जात नाही. वारकरी संप्रदायात सगळे समान आहेत. आणि त्या भूमिकेतून पाया पडे जन एकमेकांच्या पाया पडतात. म्हणजे काय? दृष्टी सम आहे. सर्वांकडं पाहण्याची दृष्टी सम आहे. आणि ही समत्वाची दृष्टी आपल्याला निर्माण व्हावी असं गणेशनाथ महाराज सांगतात. सर्व साधूजन सद्गुरू समान. आता या वृत्तीचं एक वेगळं लक्षण मांडतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. ज्या दृष्टीमध्ये भेद पण नाही अभेद पण नाही. भेद असेल तर अभेदाचा विचार, द्वैत असेल तर विचारसागर ऐकण्याचा विचार. ज्यांच्याकडं द्वैत नाही त्यांनी विचारसागर ऐकायचा नाही. आणि म्हणून काही मंडळी म्हणतात विचारसागर ऐकू नये, वारकऱ्यांनी तर कधीच ऐकू नये असं काही जण म्हणतात. पण त्यांची दृष्टी शुद्ध झाली आहे म्हणून त्यांनी ऐकू नये. ते द्वैतातनं बाहेर पडलेत, ते भेदातनं बाहेर पडलेत म्हणून त्यांनी विचारसागर ऐकू नये. पण ज्यांची अजून भेदवृत्ती आहे त्यांनी ऐकावं. कारण द्वैत भेद जाण्यासाठी अज्ञान कळलं पाहिजे. अज्ञान गेल्याशिवाय समदृष्टी येत नाही. आणि समदृष्टीचं लक्षण मांडत असताना गणेशनाथ महाराज सांगतायत, सर्व साधूजन सद्गुरू समान. ऐसे जे साधन साध्य करी, या साधनाने तो साध्याला पोचणारच आहे. आणि त्यामुळं महाराज पुढं दुसऱ्या चरणात सांगतात, कोणे काळी पाहता न धरी विषम, तोची आत्माराम पूर्ण होय. हा कोणत्याच काळात विषमता स्वीकारत नाही. तुकोबारायांचा एक अभंग आहे, विषम धुओनी सांडी अले, आता हे सोवळे झाले त्रिभुवनी. विषम धुओनी सांडी अले. त्रिभुवन, त्रिभुवनात आता काय आहे? काय म्हणतात महाराज? आता हे सोवळे. त्रिभुवनात सोवळं झालं म्हणजे आता विटाळ कुठं राहिला नाही. विटाळ कुठे आहे? त्रिभुवनात आहे पण आता राहिला नाही. मग विटाळ कुठे आहे? विषमपणात विटाळ आहे. तिन्ही भुवनात विटाळ आहे. जिथं विषमता आहे, द्वैत आहे, भेद आहे, तिथं विषमता आहे. माझा विषमपणा गेला म्हणून विटाळ गेला, विटाळ गेला म्हणून शुद्धता आली. कुठं आली? त्रिभुवनात आली. ही विषमता कोणे काळी पाहता न धरी, कुठंच नाही. त्यामुळं हा तोची आत्माराम पूर्ण होय. आता हा आत्माराम आहे, स्वस्थितीला पोहोचलाय. आणि म्हणून सज्जन दुर्जन देव ऐसे जाण. आता याला सज्जनपणा दुर्जनपणा देवपणा राहिला नाही. सज्जन पण देव आणि दुर्जन पण देवच आहेत. दुर्योधनाला कृष्ण परमात्मा कधीच दुर्योधन म्हणत नव्हता, सुयोधन म्हणायचा. दुर्योधन कृष्ण परमात्म्याकडे आल्यानंतर काय हाक मारायची? सुयोधना, सुयोधना. आणि आपण आहे ते नाव खराब करतो.
आहे त्या नावाला तोडून मोडून नाव सरळ घेत नाही कोणी. एखाद्याचं जर आपण नाव एखाद्या मुलाचं घेतलं की समोरचा ते नाव डबल घेतो आपल्यासमोर आणि तोडून घेतो, लगे नाव तोडून घेतो. पण कृष्ण परमात्मा दुर्योधनाला कधीही दुर्योधन म्हणत नव्हता, सुयोधन. सज्जनाला पहा, दुर्जनाला पहा, नव्हे देवाला पहा, दृष्टी एक आहे. आणि म्हणून या नाव आपण भक्तराज, या दृष्टीला जो पोचला त्याला भक्तराज म्हणा. फक्त भक्त नव्हे, हा भक्ताचा राजा आहे आता. का? त्याच्या वृत्तीत सज्जन दुर्जन पण राहिलं नाही आता. हा साधू हा संत हे पण राहिलं नाही. आता त्याची दृष्टी समत्वाला आली. आणि म्हणून महाराज सांगतात, गणेशनाथ म्हणे ऐसा जो विरक्त तया होय मुक्त सायुज्यता. आता हा विरक्त आहे. विरक्त आहे म्हणजे याचं वैराग्य कुठं दिसलं? विरक्त म्हणजे वैराग्यवान. विरक्त म्हणजे काय? वैराग्य. त्यागी. त्यागीला आणखीन एक नाव आहे विरक्त. हा विरक्त आहे. मग विरक्त आहे म्हणजे यानं सगळं त्यागलं का? नाही. उपाधिरूपी दृष्टी त्यागली, तादात्म्य त्यागलं. जगात आहे, देहात आहे, सर्वस्वाचा त्याग वृत्ती न केला आणि म्हणून कशात हा गुंतत नाही. याच्या दृष्टीमध्ये फक्त आता समानता आहे. आणि म्हणून ही एक ज्ञानदृष्टी, ही एक सात्विक दृष्टी गणेशनाथ महाराजांनी या अभंगात मांडली. अभंगामध्ये मांडण्याचा हेतू हा असतो की ती दृष्टी आपली तयार व्हावी. आपण सुद्धा त्या दृष्टीला यावं, आपण त्या दृष्टीवर आरूढ व्हावं. आपल्याला नरदेह मिळाला, आपल्या भाग्यानं गणेशनाथ महाराजांचं पायिक झालो, आपण साधक झालो, सेवक झालो. आता आपण समदृष्टीला आलं पाहिजे, असा या अभंगाचा एक सरळ सरळ अर्थ आहे. आणि त्या अर्थाचं चिंतन आज मला संत गणेशनाथ महाराजांच्या आशीर्वादानं जे सुचलं ते सांगण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा मी संयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या विचाराला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.